2008च्या वर्षात केंद्रातल्या आणि राज्यातल्या राजकारणातही मोठी उलथापालथ झाली। अणु कराराच्या मुद्द्यावरून केंद्रातलं सरकार पडता पडता वाचलं आणि ते वाचवण्यासाठी एकेकाळचे कट्टर दुश्मन असलेले समाजवादी आणि काँग्रेस एकत्र आले। मग दुखावलेल्या डाव्यांना बहन मायावतींची आठवण आली। एकूण काय तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकींची जुळवाजुळव सुरू झाली। तसंच यावर्षी पहिल्यांदाच भाजपने दक्षिणेत पाय रोवले आणि आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात खांदेपालट झाली। मुंबई जशी अतिरेक्यांच्या हल्ल्यानं हादरली तशा राजकारण्यांच्या खुर्चीखालीही स्फोट झाला। देशात कितीही हिंसा भडकली, रक्तपात झाला तरी स्वतःच्या कपड्याची घडी मोडणार नाही याची काळजी घेणारे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांना मात्र राजकीय वर्तुळात व्यवस्थित घडी बसवता आली नाही। गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस हायकमांड देशातल्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून शिवराज पाटील यांच्यावर नाराज होतीच। देशाच्या मानगुटीवर बसलेल्या दहशतवादाला शिवराज पाटील मात्र शांततेच्या मार्गाने सोडवायला निघाले होते। त्यामुळे दरम्यानच्या काळात झालेल्या 2 महत्त्वाच्या मंत्रिमंडळांच्या बैठकीत त्यांना निमंत्रणही नव्हतं। त्यावरूनच त्यांची खुर्ची जाणार हे स्पष्ट झालं होतं। परंतु मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला हे फक्त निमित्त ठरलं। देशातल्या कुठल्याही घटनांकडे पाटील साहेबांनी गांभीर्यानं पाहिलंच नव्हतं। हेच त्यांच्या खुर्ची जाण्यामागचं मोठं कारण होतं। केंद्रातल्या मंत्र्यांवर अकार्यक्षमतेमुळे कुऱ्हाड कोसळली, तर राज्यातल्या गृहमंत्र्यांकडे वाकचातुर्य असूनही भाषेच्या गोंधळामुळे ते अडचणीत आले। इतने बड़े शहर में एक आधा हादसा हो जाता है, इसलिए इंटेलिजेंस टोटल फेल्योर हुआ, ऐसा नहीं है। लेकिन अब जो जानकारी मिली है, 5000 लोगों की कत्ल करने का उनका प्लान था। 5000 लोगों। एकूणच काय तर वेळ दुर्दैवी होती। पाठोपाठ विलासरावांना कुठून दुर्बुद्धी सुचली कुणास ठाऊक। त्यांनी चक्क सिनेमा काढायच्या मूडमध्ये दिग्दर्शक राम गोपाल वर्माला सोबत घेऊन दहशतवाद्यांची झळ बसलेल्या ताजची सैर केली आणि तेच त्यांना महागात पडले। तरी देखील आपलं पद राहील याच मिजाशीत विलासराव होते। पुत्रप्रेमापोटीच याही वेळी विलासरावांना सत्तेपासून दूर राहावं लागलं। यानंतर मात्र खरी स्पर्धा सुरू झाली ती सिंहासनाचा उत्तराधिकारी कोण याची। सगळ्यांच्या नजरा नारायण राणे यांच्याकडेच होत्या। परंतु विलासरावांच्या नेतृत्वाला कधीपासूनच धक्का देण्यासाठी तयार असलेले अनेक पैलवान पुन्हा एकदा एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे होते। पण शर्यत जिंकली ती कासवाच्या चालीनं गेलेल्या अशोक चव्हाण यांनी। राणेंचा याही वेळी हिरमोड झाला। अखेर इतके दिवस शांत बसलेल्या राणेंच्या अंगातला वाघ अचानक जागा झाला आणि त्यांनी डरकाळ्या फोडल्याच। कोणाच्या काँग्रेसच्या कुठल्याही व्यक्तीच्या नेतृत्वावर विश्वास नाही। चव्हाण मेरा स्पर्धक नहीं बन सकता है। कांग्रेस ने ये सब नहीं करना चाहिए था। मेरा नाम डिक्लेयर करना चाहिए था। अशोक चव्हाण को मेरा स्पर्धक है क्या? कांग्रेस ज्या रीतीने करत आहेत ते पाहता काँग्रेसचं कोणतेही पद मला आता नको आहे। पार्टी रहेगी तो ना महाराष्ट्र में कांग्रेस। आपको क्या भविष्य क्या दिख रहा है कांग्रेस? 0 0 0 0 0 0। पण काँग्रेसमधल्याच काही आयाळधारी सिंहांच्या पावित्र्यामुळे राणे नरमलेही। काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीतल्या मंत्र्यांचंही खांदेपालट झालं। ओबीसीचे नेते असलेल्या भुजबळांना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आलं, तर अर्थमंत्री असलेल्या जयंत पाटलांकडे गृहमंत्रालयाची जबाबदारी आहे। पवारांनी मोठ्या खुबीनं मंत्र्यांचं खांदेपालट केलं। बंडाचं राजकारण केवळ राणेंनीच केलं नाही, पण नारायण राणेला बदनाम करून कशाला? तर भाजपमधले ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनीही पदवाटपाच्या मुद्द्यावरून आपला खाक्या दाखवलाच। त्याच्याबद्दल मला कुणाला अध्यक्ष केला हा महत्त्वाचा मुद्दा नाही, त्या निर्णय प्रक्रियेत मी नाही। मुंडेंनी दबाव तंत्राचा योग्य वापर करून पक्षात त्यांना किती किंमत आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला। पण त्यामुळे राज्यातल्या भाजपमध्ये 2 गट आहेत हे जनतेसमोर आलं। सत्ता आणि खुर्चीची ही स्पर्धा सुरू असताना सत्ताधारी मंत्री धर्मराव बाबा अत्राम मात्र हरणाची शिकार करून चांगलेच अडचणीत सापडले होते। त्यांच्याबद्दल अनेक आडेवेडे घेऊन सरकारनं त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले। या वर्षाच्या मध्यंतरीला केंद्रातलं यूपीए सरकार मात्र अणु सहकार्य कराराच्या मुद्द्यावरून डावे आणि विरोधकांच्या कोंडीत सापडलं होतं। कराराच्या मुद्द्यावरून सरकारची भूमिका ठाम असल्यानं यूपीएला बाहेरून पाठिंबा देणाऱ्या डाव्या पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला। त्यामुळे मनमोहन सिंग सरकार आउटखटकेचं ठरणार की काय अशी अवस्था निर्माण झाली। दरम्यान लोकसभा सभापती सोमनाथ चटर्जी यांनी सरकारच्या बाजूने भूमिका मांडल्यानं त्यांना माकपनं पक्षातून काढून टाकलं। उतार वयात अशा प्रकारची कारवाई होणारे सोमनाथदा हे एकमेव कॉम्रेड।
बुडत्याला काडीचा आधार म्हणतात त्याप्रमाणे एकेकाळी काँग्रेसचा कट्टर विरोधक असलेल्या समाजवादी पक्षानं आपल्या राजकीय स्वार्थासाठी युपीए सरकारला पाठिंबा देण्याचं ठरवलं. त्यांच्या इतर काही घटक पक्षांच्या पाठिंब्यामुळे मनमोहन सरकार तरलं. याच दरम्यान विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपनं थेट संसदेतच नोटांची बंडलं हजर केली. सरकार वाचवण्यासाठी लाच दिली गेल्याचा आरोप त्यांनी केला. पण हा सारा प्रकार करणारे भाजपचे सदस्यच या प्रकरणात गुरफटले गेले. संसदेसारख्या ठिकाणी हा प्रकार पहिल्यांदाच घडल्यानं सगळ्यांनीच त्यावर नाराजी व्यक्त केली. या नोटांच्या बंडलबाजीचा फायदा भाजपला तर झाला नाहीच, पण त्यामुळे सरकारचंही काही फारसं बिघडलं नाही. याच दरम्यान कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यावेळी देशात महागाईच्या राक्षसानं तोंड वर काढले होते. शिवाय जयपूरमध्ये स्फोटही झाले होते. या दोन्ही गोष्टींचा भाजपनं मोठ्या खुबीनं वापर करत कर्नाटकात सत्ता हस्तगत केली. दक्षिणेत सत्ता हस्तगत करण्यात भाजपला आलेलं हे सर्वात मोठं यश होतं. येदियुरप्पा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. हे वर्ष सरत असतानाच राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकीत मात्र काँग्रेसनं सगळीकडेच मुसंडी मारली. 5 राज्यांपैकी काँग्रेसनं 3 ठिकाणी सत्ता हस्तगत केली, तर उरलेल्या 2 ठिकाणी त्यांच्या मतांच्या टक्केवारीत आणि सदस्य संख्येत वाढ दिसून आली. तर भाजपला एक राज्य हातून घालवावं लागलं, तेही त्यांच्याच चुकीमुळे. दिल्लीत तर शीला दीक्षितांनी यावेळी सत्तेची आणि मुख्यमंत्री पदाची हॅट्रिक केली. तिथंही भाजपला अंतर्गत राजकारणानंच दगा दिला. दिल्लीसह राजस्थान आणि मिझोराममध्ये काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं. लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल समजल्या गेलेल्या निवडणुकीत भाजपनं मात्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची सत्ता शाबूत केली. पण त्या ठिकाणी त्यांचं संख्याबळ घटलं. काँग्रेसला जसा राहुल गांधींच्या रूपानं एक युवा नेता मिळाला, भाजपकडे नेमका याच नेतृत्वाचा अभाव दिसला. पण या निवडणुकीतली विशेष बाब म्हणजे मतदारांनी डोळे उघडे ठेवून केवळ विकास कामांनाच मतदान केलं. या निवडणुकीत मायावतींच्या हत्तीनं म्हणावा तसा धुमाकूळ घातला नसला तरी त्याच्या उपद्रव मूल्यामुळे त्यांना इतर प्रमुख पक्षांना जेरीस मात्र आणलं. 2008 मध्ये सेमीफायनल झाल्या. 2009च्या सुरुवातीलाच आता फायनल म्हणजे लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मग काही महिन्यातच महाराष्ट्राची नवीन विधानसभाही निवडली जाईल. त्यावेळी कित्येक अन्य नेत्यांबरोबर राज ठाकरे यांची ही कसोटी लागणार आहे. कारण त्यांच्या आंदोलनामुळे मुंबई महाराष्ट्राच नाही तर सारा देश ढवळून निघाला. त्याविषयी आपल्याला सांगणारे अलका धूपकर एका छोट्याशा ब्रेकनंतर. पहा फक्त IBN लोकमत.